स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आता पहा 12-1 वाजला असून आमच्या झाडाखाली इतके वांदे बसले. मी काय केलं त्याला पोळी घेऊन गेलती मी, पण मग काय झालं ते पळतच आलं माझ्याकडे. मीच इतके घाबरले तर इकडे मला वाटलं इकडे व्हिडिओ काढा आणि मग नंतर तिकडे तुम्हाला दावते. मी वांदे राहतात तिथे बसले पोळ्या खात. तर मी काय केलं पहिल्यांदा ना, मी तिथे पोळ्या घेऊन गेले आणि मग नंतर काय झालं ती माझ्याकडे इतकी पळत यायला लागले तर मग मीच घाबरून गेले. आणि बाकीचं काय झालं पोळ्या खाल्ल्या आणि मग समजा ते चालले गेले तिकडे. आता बाकीची बसली इथे पा तुम्हाला दिसतच असं. आणि झाडाचं पा केवढं झाड आहे, पण मग काय व्हायल आता सध्या पुरा पाला गळून गेला पा. तर एक तिकडे जायला होतं ते परत आलं पुन्हा आता लगट. म्हणजे त्याला दिसलं हे पोळ्या खाऊ राहिले म्हणून ते काय झालं तिकडे गेलं त्या लिंबाखाली. म्हणजे आता आपल्याला तर माहिती फक्त लिंबाच्याच झाडाला सावली राहिले, इकडं सावली नाही दुसरीकडे. तर ते काय झालं लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसलं आणि मग नंतर काय झालं त्यानं पाहिलं वाटतं काही पोळ्या खाऊ राहिले. तर मग ते पुन्हा डबल परत आलं इकडं. तर हे पोळ्या खाऊ राहिले. आता किती भारी बसले ती समजेचे म्हणजे एकच नाही ते ती एक पोर बसली पुन्हा. कशी बसली ती. मी काय केलं पोळ्या फेकले पहिल्यांदा आणि मग ते काय झालं ते लगटच माझ्याकडे पळत यायला लागले. मीच घाबरून गेले मग एकसारखी आणि मी पळत गेले पुन्हा मागं आणि मग पुन्हा लगट आले व्हिडिओ काढायसाठी. इतकी भारी बसले होते तर मला वाटलं चाला व्हिडिओ काढा. कशी पोळ्या खाऊ राहिली आणि ते एक तर मध्ये बसली गेली की झाडामध्ये जाऊन बसली एक. तेव्हा त्याचे चालू आहे आता पोळ्या खाणं. आणि हे झाड केवढं आहे म्हणजे त्याच्या मुळे दिसत असून तुम्हाला केवढा आहे. खोड बी केवढं आहे त्याचं, म्हणजे मोठाच खोड आहे एकदम, म्हणजे तेवढाच कामच नाही. तेव्हा त्याचं चालू आहे आता पोळ्या खाणं. म्हणजे किती मोठं टाकलं होतं मी पोळ्या त्याला. आता चालू आहे त्याच्या खाणं. ते एक वर बसलं होतं ते बी त्याला पण खाली उतरू राहिला. आता ते पलीकडून उतरलं म्हणजे ते काय झालं खोड जास्त मोठं आहे ना, तर त्याच्यामुळं काय होतं समजा दिसत नाही जास्त वांदे रे त्याच्यावर. ते इकडे बसले इकडे बसले. ते चालू द्यायचे आता पोळ्या खाणं. समजे मिळून खाऊ राहिले ते थोड्या. कावाची येऊन बसले होते ते, पण मग काय झालं मी पाहिलंच नव्हतं त्याला. मग नंतर पाहिलं मी कावाच्या ते कसं पोहू राहिलं. आणि त्याला झाडाला बी सावली बी नाही, पण मग काय करणं आता बसायला बी जागा नाही द्यायला. कावाची येऊन बसली होती तिथे, पण मग सावलीचा बी पत्ता नाही. म्हणजे त्या झाडाला सावली नाही, तुम्हाला तर दिसतच असं सावलीच नाही म्हणजे पालाच नाही. पण मग आता खाली बसले त्याचे तर आपले पाय जळत असत. त्याची पोळी खाणं झाली ते खाली उतरला. आता ते इकडे येत होतं. सावलीची पत्ती बी नाही द्यायला एकसारखं. म्हणजे आता तुम्हाला दिसणार ना आता बारीक पाली फुटू राहिली झाडाला. तर मग नंतर हिरवं होतं ते 1-2 महिन्यानं. पण मग आता या दिवसामध्ये पाला गळायला आहेत त्या झाडाचा. पण त्याच्या मुळ्या तुम्ही केवढ्या मुळे एकदम मोठ्या मुळे आहे त्याच्या. ते खोडाचं काय व्हायला होतं ते फाट्या म्हणजे एकदम खाली पडत होते. लगेच इतकं मोठं झाड आहे ते, तर फाट्या खाली पडत होते. तर आम्ही काय केलं तर ते फाट्या समजा खाल्ल्या तोडून गेले. पण मग काय झालं त्याचं असं कोणी म्हणणारच नाही फाट्या तोडेली म्हणून. सनी असं याच्यावानी दिसतं ते खोडावानी दिसतं फाट्या मुडेले. पण हे कसं बसलं कसं पोहू राहिलं ते माझ्याकडे बसून. त्याची आता पोळी खाणं झाली आता पोहू राहिलं. आणि त्याची चालू आहे आता खाली म्हणजे पलीकडे खाऊ राहिलं थोडीशी राहिले. आणि वर जाऊन बसलं होतं हे, पण मग काय झालं त्याची खाणं झाली तर ते खाली येऊन बसलं पुन्हा. आणि हे बाकीचे खाऊ राहिले अजून. आता हे चाललं तिकडं पाणी प्यायला चाललं. मग पाहिलं ते हे तुम्हाला ते दिसत असं तिथे हाळ आहे. तर ते पाणी पिऊ राहिलं आता बिचारं. ते पाणी पिऊ राहिलं. हाळगच भरून ठेवले. तर मग समजा असं पाणी बी पिते ते आले तर. आता या दिवसात तर पाणीच भेटत नाही. ते आता हाळावर जाऊन बसलं पाणी प्यायला. तर पाणी पिऊ राहिलं. मी लांबच उभी राहिले का म्हणजे ते बिचकणं मग पाहिलं कधी तर आपल्याकडे येऊ राहिली बा असं होतं. त्याच्यानं मी लांबच उभी राहिले. ते पाणी पिऊ राहिलं आता हाळावर.
तर या दिवसाचं पाणी बी राहत नाही कुठे, सहसा करून सनी हाळा गिळामध्येच पाणी राहतं, त्याला बी पाणी भेटत नसेल. म्हणजे असं इकडे तिकडे हिंडलं तर ऊन बी किती एकसारखी ताण लागत असेल त्याला. हे बी चाललं आता त्याच्या पोळ्या खाणं झालं. हे पण हे बी चाललं आता पाणी प्यायला, त्याची बी किती पाय जळत असेल. त्याला तिथे पोळी पडेल होती वाटतं, तर त्याला सापडली. आता ते गेलं पाणी प्यायला त्याच्याबरोबर, ते बी गेलं. मग पहिले ते गेलं तर ना, आता हे बी गेलं. त्याचं झालं वाटतं पाणी पिणं, ते चाललं आता. हे बसेल इथे पाणी प्यायला. ते पोळी बी खाऊ राहिलं आणि पाणी बी पिऊ राहिलं.